चला तर मग आज आम्ही निघालोय वासोट्याला. पुण्यामधून सुरुवात केली आणि सकाळीच बामणोलीला येऊन पोहोचलो. सकाळी 8 वाजता इथलं तिकीट घर सुरू होतं आणि 3700 रुपये एका बोटीचे चार्जेस आहेत, ज्यामध्ये तुम्ही 10 ते 12 लोक प्रवास करू शकता. 1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. हे सह्याद्री टायगर रिझर्वचे एंट्री पॉइंट आहे, जिथून तिकीट काढून आपल्याला पुन्हा 2 तासाची चढाई करावी लागते. गर्द जंगलातून जाणारा हा रस्ता पुढे चालल्यानंतर आपण डायरेक्टली किल्ल्यावर पोहोचतो. सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे पुरातन हनुमान मंदिर लागते. त्याच्याच बाजूला हा जुना राजवाडाही बघायला मिळतो. वासोटा किल्ल्यावरून समोर दिसणारा परिसर एकदम विहंगम आहे आणि इथून आपल्याला नागेश्वर सुका बघायला मिळतो, जिथे एक पुरातन महादेवाचं मंदिर आहे. वासोटा हा किल्ला एकदम दुर्गम भागात असल्याने हा कैद्यांना ठेवण्यासाठी उपयोगात येत होता आणि तिथून पुढे आम्ही इको पॉइंटला भेट दिली. 2 ते 3 वेळा आपलाच इको आपल्याला पुन्हा ऐकू येतो. चला तर मग तुम्ही वासोट्याला जाणार असाल तर हे पॉइंट करायला अजिबात विसरू नका.